संख्या या घटकामध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, त्याचा आपण या व्हिडिओमध्ये विचार करूया। 55 नंतर क्रमाने येणारी 8वी त्रिकोणी संख्या कोणती? तर कुठल्याही त्रिकोणी संख्येच्या नंतरची किंवा पूर्वीची जर त्रिकोणी संख्या विचारली तर अगोदर दिलेल्या संख्येचा आपण पाया शोधायचा। दिलेल्या संख्येचा पाया शोधल्यानंतर त्या पायामध्ये किती नंबरची विचारली ते ॲड करायचं आणि हे जे तुमचं उत्तर येणार आहे हा ज्या संख्येचा पाया असेल ती संख्या पुढची त्या नंबरची त्रिकोणी संख्या असते। बघा आपण या सूत्राचा अवलंब करूया। दिलेली संख्या आहे 55। या 55 संख्येचा पाया जर शोधायचा असेल तर पाया शोधण्याचं सूत्र आहे दिलेल्या संख्येची दुप्पट करून त्यातून जवळची वर्गसंख्या वजा करावी। मग 55 ची दुप्पट केली तर 110 होतात, त्यातून त्याच्या मागची जवळची वर्गसंख्या म्हणजे 100 आपण वजा करायचे, म्हणजे आपलं उत्तर येतं 10। 55 ही 10वी त्रिकोणी संख्या आहे, 10 हा 55चा पाया आहे। मग आपण काय करणार, 10 मध्ये 8 मिळवायचे, कारण पायामध्ये किती नंबरची विचारली ते जर आपण ॲड केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 18 आणि 18 हा ज्या त्रिकोणी संख्येचा पाया असेल ते आपलं उत्तर असणार आहे। बघा मग 18 म्हणजेच पाया दिला असता त्रिकोणी संख्या शोधण्याचं सूत्र माहिती आहे आपल्याला, पाया गुणले पुढची संख्या भागिले 2 म्हणजे आपलं उत्तर इथं बे 1 बे आणि बे 9 18, 19 9 जा 171 अशा पद्धतीने आपण या सूत्राच्या आधारे उत्तर काढू शकतो। दिलेल्या त्रिकोणी संख्येच्या नंतर क्रमाने येणारी संख्या काढायची असेल तर पायामध्ये किती नंबरची संख्या विचारली ते आपल्याला मिळवायचं आहे आणि जे उत्तर येईल तो पाया असणारी संख्या ही पुढची त्रिकोणी संख्या असते। जर मागची संख्या विचारली तर इथं फक्त पाया आपण वजा अधिक करण्याऐवजी वजा करायचा आहे, हे सुद्धा या सूत्रामध्ये आपल्या लक्षात येतं। बघूया त्रिकोणी संख्येवर आधारित अजून काही प्रश्न। बघा पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले 300च्या मागील क्रमाने येणारी 9वी त्रिकोणी संख्या शोधायची आहे। मागची विचारल्यामुळं आपण फक्त दिलेल्या संख्येच्या पायामधून ज्या क्रमांकाची विचारली ते वजा करायचं आहे आणि हे जे तुमचं उत्तर येणार आहे तो असणार आहे आपल्या उत्तर संख्येचा पाया। मग आपण काढूया अगोदर 300चा पाया। 300 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा असेल तर आपण अगोदर तिची दुप्पट करायची आहे, दुप्पट होते 600 आणि यामधून आपल्याला 576 ही 24ची वर्गसंख्या वजा करावी लागेल, कारण 625 ही पुढची वर्गसंख्या आहे 25चा वर्ग, म्हणून मागची 24चा वर्गसंख्या आपण वजा केला। आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे 10तून 6 गेले 4 आणि इथं उरतात 10तून 8 गेल्यानंतर 2 म्हणजे आपलं उत्तर येतं 24। म्हणजे 24 हा आपला जो पाया आहे त्यामधून आपल्याला 9वी त्रिकोणी संख्या मागची विचारली म्हणून वजा करावं लागेल। पुढची विचारली असती तर आपण अधिक केलं असतं। 24मधून आपल्याला 9 वजा करायचे आहेत म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 15। 24 वजा 9 म्हणजे 15, म्हणजेच आपल्या लक्षात येतं की 15 हा ज्या संख्येचा पाया असेल ती संख्या 300च्या मागची 9वी त्रिकोणी संख्या असेल। मग 15 कोणत्या संख्येचा पाया आहे तर बघा पायावरून त्रिकोणी संख्या शोधायची, पाया गुणले पुढची संख्या भागिले 2 या सूत्राच्या आधारे आपण हे उत्तर काढू शकतो। आपलं उत्तर येईल 120, कारण बे 1 बे बे 8 16 15 8 120 म्हणजे 120 ही 300च्या मागची 9वी त्रिकोणी संख्या आहे, हे आपल्या या सूत्राच्या द्वारे लक्षात येईल। बघा या प्रश्नामध्ये वर्तुळाच्या परिघावर समान अंतरावरील 6 बिंदू घेऊन प्रत्येकी 2 बिंदूंना जोडणारी जास्तीत जास्त किती रेषाखंड होतील? बघा बालमित्रांनो, वर्तुळाचा परिघ म्हणजे वर्तुळाची कडा असते, सर्क्युम्फरन्स त्याला म्हणतात। याच्यावर 6 बिंदू दिलेले आहेत या पद्धतीने आणि या पद्धतीचे 6 बिंदू परस्परांना जोडून किती रेषाखंड होतील असा प्रश्न आल्यानंतर आपण जी संख्या दिलेली आहे त्यातून 1 वजा करायचा म्हणजे उरतील 5। 1 ते 5 संख्येची बेरीज जर केली तर आपल्याला उत्तर तयार होणार आहे, पण तरीसुद्धा त्रिकोणी संख्येच्या पद्धतीने जर सोडवायचं असेल तर 5 गुणिले 6 भागिले 2 या पद्धतीने आपलं उत्तर 15 हे येणार आहे। बरेच मुलं 6 गुणिले 7 भागिले 2 म्हणजे 21 उत्तर लिहितात, 21 हे पर्यायामध्ये सुद्धा आहे, ते उत्तर आपलं चुकतं। यामध्ये अजून एक फसवा प्रश्न विचारला जातो, जर समजा तुम्हाला या त्रिकोणाचे या आकृतीमधले 2 बिंदू जोडून दिलेले असतील
किंवा अजून 2 बिंदू जोडून दिलेले असतील आणि आता जर प्रश्न विचारला की या आकृतीमध्ये 6 बिंदू आहेत, परस्परांना जोडून किती रेषाखंड तयार होतील, आणखी किती रेषाखंड होतील, तर आणखी या शब्दाचा अर्थ आहे की पूर्वीचे 2 आपल्याला वजा करावे लागतील. मग या आकृतीमध्ये जर तुम्हाला विचारलं की आणखी किती रेषाखंड होतील, तर एकूण तयार होणाऱ्या रेषाखंडाच्या संख्येतून तुम्हाला 2 वजा करावे लागतील, म्हणजे तुमचं उत्तर 13 येईल. अशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. म्हणून अशा प्रश्नामध्ये जे बिंदू असतील, ज्या व्यक्तींची संख्या असेल किंवा जी संघांची संख्या असेल त्यातून 1 वजा करायचा आणि आलेली संख्या जिचा पाया असेल ती संख्या शोधायची. बघूया आपण असेच काही पुढचे प्रश्न. या प्रश्नामध्ये बघा, व्यासपीठावर एकूण 15 पाहुणे आहेत. प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केलं आहे, तर एकूण किती हस्तांदोलनं होतील? अशा प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकूण व्यक्तीच्या संख्येतून 1 वजा करा. 1 ते 14ची बेरीज हे तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजेच 14 हा पाया असणारी त्रिकोणी संख्या हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे इथं 2 बे आणि 2 7 14, 15 7 105, म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे 105. 15 व्यक्तींनी परस्परांच्या हातात हात दिल्यानंतर 105 हस्तांदोलनं होतात. या ठिकाणी 1 वजा करायला आपण विसरायचं नाही. म्हणजेच त्रिकोणी संख्येच्या आधारावर आपल्याला हा प्रश्न सहज सोडवता येतो. बघा, पुढच्या प्रश्नामध्ये थोडासा उलट विचार केलेला आहे. कॅरमच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला आहे. एकूण 105 सामने झाले, तर त्या स्पर्धेत एकूण खेळाडू किती? आता इथं सामन्यांची संख्या दिलेली आहे आणि खेळाडूंची संख्या विचारलेली आहे. अशा वेळेस काय करायचं आहे, तर आपल्याला जी संख्या दिली ती त्रिकोणी संख्या आहे. म्हणजे एकूण सामने 105 झाले, त्यावरून तुम्ही पाया शोधला पाहिजे. पाया शोधण्यासाठी दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करून त्यातून जवळची वर्गसंख्या वजा करायची. याची दुप्पट करू आपण. 5 दुने 10, त्यानंतर 2 0 0 1 1 होईल आणि 2 1 210 उत्तर येईल. 210 मधून जर जवळची वर्गसंख्या आपल्याला वजा करायची असेल, तर 196 हा 14चा वर्ग आपल्याला वजा करता येईल, कारण 15चा वर्ग 225 होतो. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी 10तून 6 गेल्यानंतर 4 राहतात आणि 11तून 10 गेल्यानंतर 1 राहतो आणि इथं 0 राहील, म्हणजे 14. म्हणजेच आपला या संख्येचा पाया येतो 14, पण हे आपलं उत्तर नाही. आपल्याला इथं 1 मिळवणं आवश्यक आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 15. जसं की मागील उदाहरणामध्ये आपण 1 वजा केला, दिलेल्या संख्येमधून पाहुण्यांच्या संख्येतून 1 वजा केला, बिंदूंच्या संख्येतून 1 वजा केला आणि मग आपण एकूण रेषाखंडाची किंवा एकूण हस्तांदोलनाची संख्या काढली. तसं या ठिकाणी एकूण सामने जे दिलेले आहेत त्यावरून आपण पाया काढला आणि पायामध्ये 1 मिळवायला विसरायचं नाही, कारण 14 ही उत्तर संख्येचा पर्यायसुद्धा इथं दिलेला आहे. म्हणून आपलं उत्तर 15 येतं. हे आपण या उदाहरणामध्ये व्यवस्थित लक्षात ठेवणं आवश्यक आहे. अजून तुम्हाला मी सोपं सांगतो की त्रिकोणी संख्येचे जर प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला प्रथमतः त्रिकोणी संख्या माहिती पाहिजेत. या सर्व त्रिकोणी संख्या मुलांनी क्रमाने पाठ केल्या तरी पण चालतात. पहिली त्रिकोणी संख्या आहे 1, दुसरी आहे 3, तिसरी आहे 6, चौथी आहे 10. म्हणजे 1चा पाया 1, त्यानंतर 3चा पाया 2, 6चा पाया 3, 10चा पाया 4, 15चा पाया 5. या पद्धतीने पण मुलांना लक्षात ठेवता येतं. त्यानंतर 1 ते 100 मध्ये किती त्रिकोणी संख्या आहेत, तर 1 ते 100 मध्ये या ठिकाणी लिहिलेल्या 13 त्रिकोणी संख्या आहेत. सर्वात लहान त्रिकोणी संख्या आपल्याला 1 दिसते आहे. 1 ते 100 पर्यंतची 2 अंकी सर्वात मोठी त्रिकोणी संख्या आहे 91. हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर 101 पासून ते 200 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या 6 आहेत. म्हणजे 190 ही 200च्या आतली त्रिकोणी संख्या आहे. 210 ही 200च्या पुढची येईल. म्हणजे आपल्याला जर असा प्रश्न आला की 1 ते 200 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत, तर 19 त्रिकोणी संख्या आहेत. तर या त्रिकोणी संख्या लक्षात ठेवण्यासाठी पाठ करण्यापेक्षा त्या कशा आकृतिबंधाने तयार होतात हे लक्षात ठेवलं तर आपल्याला ते लक्षात राहणं नक्कीच सोपं होऊ शकतं. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 अशा पद्धतीने त्यांच्यातला फरक हा क्रमवार संख्या असतो. दुसरी गोष्ट आपल्याला हेही माहिती आहे की लगतच्या 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज वर्गसंख्या असते.